हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? तर समोर बघू शकता तुम्ही वातावरण किती छान आहे. आणि आज मी सियासाठी अप्पे बनवत होते, इन्स्टंट रवा अप्पे. त्यासाठी मी मटर कुटून घेते जाडसर. मिक्सरलाही काढू शकतो आपण, पण थोडेसे होते म्हटलं कुठे मिक्सर लावत बसा तेवढ्यासाठी. मग आणि त्यानंतर मग गाजर किसून घेतला आणि थोडासा पालक होता, सो तो कट करून घेतला बारीक. तुम्ही आणखी तुमच्या आवडीने दुसरे भाज्या ॲड करू शकता. बीट किंवा पत्ताकोबी असं काही टाकू शकता. त्यानंतर 2-3 चमचे दही टाकते मी. इन्स्टंट आहे तर मग त्याला थोडा आंबटपणा यायला हवा असं. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, तुम्ही हिरव्या मिरच्या कट करूनही टाकू शकता, पण मग सियासाठी मी तिखट बनवत नाही त्यामुळे मग हिरवी मिरची वगैरे अवॉइड करते. अगदी थोडीशी किंचित अशी लाल तिखट टाकते. त्यानंतर मी आता यात रवा टाकून घेतलेला आहे. तुम्हाला किती बनवायची क्वांटिटीमध्ये वगैरे त्यानुसार तुम्ही तुमचा रवा घेऊ शकता, कमी जास्त. आता मी फक्त सियासाठी बनवते त्यामुळे कमीच घेतला आहे. असं. आणि एका छोट्या तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे, त्यात जिरे आणि मोहरी टाकते. ते तडतडलं की आता हा तडका आपण त्यामध्ये टाकणार, जे आपण आता बॅटर बनवलं रव्याचं त्यामध्ये. ते गॅस बंद केला आणि हा तडका मी यात टाकणार. तडक्याने खूप छान चव येते. आणि तुम्ही यात बारीक कांदा कट करून टाकू शकता, जे मी टाकला होता, पण मग नंतर तो जेव्हा आपल्याला बनवायला घ्यायचे तेव्हा टाकायचा कांदा. अगोदर टाकला की मग त्याचा वास यायला लागतो. आणि आता मी ते बनवायला घेतले होते थोड्या वेळानंतर, तर मी आता इनो टाकते थोडासा आणि थोडंसं पाणी, जेणेकरून तो ॲक्टिव्ह होईल. हेच बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अप्पे पात्राला तेल लावून त्यात हे बॅटर मी टाकून दिलेलं आहे. आता एक 5-1 मिनटं त्याला छान होऊ देऊ. नंतर एका बाजूने ते छान असे लालसर झालेले होते आणि मग आता पलटवून घेते. आता हे पलटवायला थोडा वेळ लागतो, त्यामुळं मग गॅस वाया जाण्यापेक्षा मी खालीच करून घेतलेला. आणि आता पुन्हा थोडं थोडं अगदी थेंब थेंब तेल टाकून घेते खालच्या साईडने आणि मग पुन्हा झाकण ठेवेल, म्हणजे खालूनही छान असे शिजल्या जातील आणि कलरही चांगला येईल. हे बघा तयार आहे आपले अप्पे. त्यानंतर मग सिया रेडी वगैरे झाली, तिचा नाश्ता वगैरे झाला, तिला सोडून आले. आणि सर्वात इम्पॉर्टंट काम म्हणजे दूध गरम करायला घेतलं, कारण नजरहटी दुर्घटना घटी. त्यानंतर इथे ना बघू शकता तुम्ही, हे घार आलेली होती अगदी गॅलरीमध्ये, म्हणजे नेहमीच येते ती. मग आज तुमच्यासोबत शेअर करू म्हटलं, कारण आपल्याकडे एवढ्या लवकर असं नॉर्मली दिसत नाही. इकडे नेहमी असते, गॅलरीमध्ये वगैरे येऊन बसते. त्यानंतर हेअर केअर करावं म्हटलं आज थोडीशी, कारण केसांमध्ये थोडा डॅन्ड्रफ वाटतो आहे. मग मी यासाठी एका बाउलमध्ये अंड्याचा व्हाईट भाग जो असतो तो घेतला आहे आणि हे ॲलोवेरा जेलचे 2 स्पून टाकून घेतले आहेत. ते सर्व चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता ब्रशच्या सहाय्याने त्याचे छान लावून घेतले. केसांचे 2 पार्टिशन करून घेतले मी, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित लावता येईल. आणि येलो भाग नाही घ्यायचा अंड्याचा, फक्त व्हाईट जे असतं ना तेच घ्यायचं. येलोने खूप घाण वास येतो मग, आणि व्हाईटने अजिबात वास येत नाही. आणि त्यात आपण ॲलोवेरा जेल टाकतो तेव्हा मग त्याचाही छान स्मेल येतो. मग मी सर्व केसांना लावून घेतलं, म्हणजे स्काल्पमध्ये जास्त लावलं आहे मी, लेंथला थोडंसं खाली लावलं आहे. आणि इथे मी कोलगेट बघा, म्हणजे थोडंसं कोलगेट असलं की ते बाहेर येत नाही, मग त्यासाठी आपण असं काही करू शकतो. म्हणजे मी नेहमीच असं करते, त्यावरून लाटणं फिरवलं की सर्व पेस्ट अगदी पुढे येते, मागे अजिबात काही राहत नाही, म्हणजे वाया जात नाही. तेवढेच आपले 2 दिवसही चालतात. तुम्ही करत नसाल तर करून बघा, ही ट्रिक नक्की कामं येते. त्यानंतर मग मी अर्धा-1 तास झालाच होता, मग 1 तासानंतर जवळपास मग मी केस वगैरे वॉश केले आणि मग मस्त रेडी झाले. त्यानंतर मग म्हटलं देवपूजा करून घ्यावी, आणि आज गुरुवारही होता.
खरं तर मग गुरुवारी माझं लावायचा विचार नव्हता अंडे वगैरे, पण मग खूपच खाज येत होती केसांमध्ये, म्हटलं चला करू. त्यानंतर मग पूजा करायला घेतली. मस्त अशी आरती वगैरे घेऊ म्हटलं. गुरुवारी मी साईबाबांची आरती आणि गणपतीची आरती अशा 2 आरत्या घेते. आणि बऱ्यापैकी बरेच जण असे गुरुवारची जास्तच पूजा चालत असणार. म्हणजे आता मला ते हे पण खूप आवडतं लावायला दरवाजाला हळदीचं लेपन वगैरे, पण मग इथे उंबरठाच नाही आहे, त्यामुळे मग ते काही जमत नाही. तर मला खूप असं आवडतं ते उंबरठ्याला लेपन, त्यावर मस्त छान अशी रांगोळी वगैरे काढायला, पण उंबरठा नसल्यामुळे काही शक्यच नाही. बघू आता गावाकडे गेले की मग करू ते रुटीनमध्ये चालू प्रत्येक गुरुवारसाठी असं. त्यानंतर मग आमचं सर्व आवरलं वगैरे, जेवण वगैरे झाले त्यांचे. नंतर मग आम्ही थोडंसं मार्केटला निघालो होतो, कारण हे जाणार होते 1-2 दिवसात. म्हटलं ते आहे तोपर्यंत थोडीशी आपली शॉपिंग वगैरे, घरातलं सामान वगैरे घेऊन येऊ. सो आज मार्केटलाही जायचं होतं आणि कॅन्टीनलाही जायचं होतं. सो निघालो होतो. हे बघा, हे पालमपूर मस्त असं छान 1 वे असतो इकडे, असं 1 वेच असतो, कारण इकडे कसं पूर्ण डोंगराळ भाग असतो. आणि इकडे आम्ही आलो होतो, इतके छान कंटेनर होते इथे, पण मग घेऊन करणार काय असा विषय, कारण गावी नेणं सोपं नाही. त्यानंतर मग जाताना कॅन्टीनलाही गेलो आणि घरी आल्यावर बघा तुम्ही सियाची गंमत, ही बॅग सोबतच असते सियाच्या. तर बरं म्हणजे लवकरच घरी आलो आम्ही, नाही तर मग वातावरण खूपच खराब झालं होतं. आणि त्यानंतर मग एवढा सगळा सामान आणलेला होता, तरी अजूनही काय आणायचं होतं, पण मग यांनाही काम होतं, मग लवकर आलो. आणि त्यानंतर मी सियासाठी हे जॅकेट आणलं, खूप छान मिळालं आणि त्यावर हे पाऊचही फ्री होतं. जॅकेट खूप छान, म्हणजे खूप स्वस्तात मिळालं आणि इकडे छान मिळतात थंडीचे कपडे. मग थोडं वाढत्या म्हणून असं घेऊन ठेवलं, जेणेकरून नेक्स्ट इयर कामं येईल. आणि कारण आज आता ते 26 जानेवारीमुळे 40% डिस्काउंट होता सगळीकडेच, म्हणजे सर्वच गोष्टींवर. त्यानंतर मग हे सियासाठी ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम हेही म्हटलं कंटेनरमध्ये टाकून ठेव, मग वेळेवर फोडायला वगैरे लागत नाही पॅकेट वगैरे. आणि आता इथे माझ्याकडे जास्त काही कंटेनर वगैरे नाही आहे, कारण मी येताना जास्त सामान नाही आणत, जेणेकरून त्यामुळे मग आता आहे त्यात ॲडजस्ट करून काढून ठेवते. कारण इकडे सामान आणायला काही नाही, पण मग नेताना आणखी जास्त म्हणजे आणायचं न्यायचेच प्रॉब्लेम होतात. त्यानंतर हे मखाना आणलेले होते, रोस्टेड होते, आणि हे लहान मुलांनी खाल्लेले खूप चांगले असतात आणि सियाला आवडतातही, त्यामुळे मग मी ते आणतेच कंपल्सरी. त्यानंतर हे टोस्टही मग म्हणजे मलाच कधी सकाळी खावेसे वाटले किंवा संध्याकाळी एखादं ब्रेड असं खावंसं वाटला तर मग आणून ठेवते. अशा सगळ्या गोष्टी जे सामान आता पाहिजे किंवा जे टाकायचं आहे ते टाकून ठेवते. आणि असं कोलगेट संपलेलं होतं, सो तेही आणलं. आणि त्यानंतर हे आमच्या बाबांनी म्हणजे सियाच्या पप्पांनी हे हंडी घे म्हटले मला नॉनव्हेज बनवण्यासाठी, छान आहे, मग ती घेतली. आणि हा डोसा तवाही घेतला त्यांनी, छान मिळाला. आणि आज मेन म्हणजे की आज ऑफर होती, त्यामुळे मग हा 999चा होता हा तवा, पण मग तो काहीतरी 550-600 काहीतरी मिळाला. चला तर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.